पुण्यात फरासखाना पोलीस स्टेशन समोरच्या पार्किंग मधल्या मोटर बाईक मध्ये स्फोट, 5 जण किरकोळ जखमी. मुंबई एटीएस ची टीम घटनास्थळी रवाना. स्फोटासाठी अमोनियम नायट्रेटचा वापर झाल्याची सूत्रांची माहिती. डिकीमध्ये स्फोटके ठेवल्याचा अंदाज. केंद्रीय गृह खात्याने मागवला अहवाल. The personal income tax exemption limit by rupees 50,000, that is from rupees 2 lakhs to rupees 2.5 lakhs. बजेटमध्ये इन्कम टॅक्स प्रणालीत किरकोळ बदल. सवलतीची मर्यादा 2 लाखांवरून 2.5 लाखांवर तर ज्येष्ठांसाठीची मर्यादा 3 लाखांपर्यंत वाढवली. एलईडी एलसीडी टीव्ही, कॉम्प्युटर्स, देशी बनावटीचे मोबाईल, साबण आणि सौर ऊर्जेची उपकरणं होणार स्वस्त, तर सिगरेट, तंबाखू, तयार कपडे, कोल्ड ड्रिंक्स महागणार. विदर्भात होणार एम्स, तर गोव्यात आयआयटीची स्थापना. पुण्यातल्या एफटीआयआयला राष्ट्रीय संस्थेचा दर्जा. सर्व शिक्षा मोहिमेसाठी 28,000 कोटींची तरतूद. सिंचनासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरू करणार. 1,000 कोटींची तरतूद. शेतकऱ्यांसाठी किसान टीव्ही हे विशेष चॅनलही सुरू होणार. मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा घेतली सोनिया गांधींची भेट. राहुल गांधींनाही भेटले. विधानसभा निवडणुकीच्या रणनीती संबंधी हायकमांडशी चर्चा अर्धा तास झाली. इचलकरंजीमधल्या जात पंचायती प्रकरणी अखेर 15 जणांविरोधात गुन्हा दाखल. लग्नात चालीरीती पाळल्या नाहीत म्हणून तरुणाचं लग्न ठरवलं होतं रद्द. मुंबईत पावसामुळे पाणी साचलं. मुंबई आणि कोकणात अजून 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्याने शेतकऱ्यांना दिलासा. आणि सोलापूरचा आनंद बनसोडे निघाला. जगातील सर्वात उंच शिखर सर करण्याच्या मोहिमेवर. 7ही खंडांमधल्या गिरीशिखरावर जाणार चढून.